लोकांमध्ये आवड असावी, पण इतकी कंटिन्यू चालू होतं सर, कारण लोकांची डिमांड अशी होती की नॉनव्हेज परत स्टार्ट करा. ग्राहकांच्या हायली डिमांडमुळे पुन्हा नॉनव्हेजचं रेस्टॉरंट सुरू करावं लागलं. त्यांचे जे मसाले आहेत ते त्यांनी आणलेत राजस्थानहून डायरेक्ट, की लोगों ने यहाँ पे क्यों आना चाहिए. प्रसिद्धी असावी, लोकांमध्ये आवड असावी, पण इतकी की काही कारणास्तव हे रेस्टॉरंट बंद झालं होतं किंवा व्हेजमध्ये कन्वर्ट झालं होतं. पण ग्राहकांच्या आग्रहाखातीर, ग्राहकांच्या हायली डिमांडमुळे पुन्हा नॉनव्हेजचं रेस्टॉरंट सुरू करावं लागलं. एवढं टेस्टी फूड तुम्हाला या रेस्टॉरंटमध्ये मिळतं. नमस्कार, मी अभिजित, तुमचा ट्रॅव्हल फूडी, आणि आज मी एका अशा ठिकाणी आलोय जिथे तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट मटन थाळी, बेस्ट ऑफ द बेस्ट डाळ बाटी आणि चिकन मटनच्या डिशेस खायला मिळणार आहेत. आणि या सगळ्या डिशेस तुम्हाला माझ्या टेबलवर दिसत आहेत. तर ते काय काय आहे, त्यांचा आस्वाद, त्यांची चव कशी आहे, आणि इथे आल्यानंतर तुम्हाला काय काय ट्राय करायचं आहे, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला. तर आता तुम्हाला सांगतो, मी आलो आहे राजपुताना रेस्टॉरंटमध्ये. आणि हे रेस्टॉरंट कुठे आहे काय ते तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. पण हे जे चविष्ट फूड आहे, मी आल्याला थोडंसं खाल्लंय. यांचं लाल मांस मी ऑलरेडी खाल्लंय, त्याच्यानंतर जंगली असेल, जयपुरी, यांच्या बऱ्याचशा डिशेस मी याच्या आधी खाल्ल्या आहेत. पण या डिशेसच्या पाठीमागे खरं काय कारण आहे, आणि यांचं जे किचन मॅनेज करतात ते महिपाल सर आपल्या सोबत आहेत, आणि ते आपल्याला सांगणार आहेत यांची स्पेशालिटी काय काय आहे आणि यांचा मेन्यू काय काय आहे. सर जी नमस्ते. नमस्ते सर. तो बताइए कि क्या है आपकी स्पेशलिटी, और ये डिशेस के नाम भी बताइए, जो खाने को आने वाले उनको पता तो होना चाहिए यहाँ पे आने के बाद क्या क्या खाना है. राइट, शुरू करते हैं इस थाली से. सर, ये राजस्थानी नॉनवेज है. ओके. जो राजस्थान से हम यहाँ पुणे में लेके आए हैं. राइट. ये मटन थाली है स्पेशल, जो राजपुताना नाम से है. राजपुताना मटन थाली है. ओके. फिर ये इसमें मुझे दिख रहा है, इसमें अभी बहुत सारा मटन का क्वांटिटी देखो कितना ज्यादा है. तो इसमें क्या क्या है, मतलब स्पेसिफिक ये 3 डिशेस के नाम बता दीजिए. सर, ये जोधपुरी है, ये अपना जयपुरी है, हाँ, ये जंगली है, ओके, ये शोरबा है, हाँ, ये कीमा, और ये ग्रेवी है. ओके. तो ये सब एक थाली में आता है. एक थाली में पूरा आता है. ये इतना जितना ज्यादा क्वांटिटी में. हाँ, एक साथ पूरा. ओके, राइट. अब ये थाली कौन सा है? ये अपना जंगली थाली है. ओके. जिसके अंदर जंगली मटन आएगा. ओके. जंगली मटन मतलब फ्राई करके. हाँ, सूखा जो रहता है सूखा. ओके. और जोधपुरी आएगा जो रस्से के साथ में आता है. ओके. और इसके बाद में जो रस्सा, शोरबा वगैरह वो सब कुछ आता है. राइट. ये अपना आ गया जयपुरी चिकन का. अच्छा, ये चिकन का है. चिकन का. ओके. इसमें ये इसके अंदर जयपुरी है, ग्रीन ग्रेवी में जो होता है जयपुरी है. और ये पतले रस्से वाला जोधपुरी. मतलब पतले रस्से वाला जोधपुरी होता है. राइट राइट. ओके. और ये अला कार्ट का ये मेनू कौन कौन सा है? ये अपना हरियाली है. हाँ. और ये रजवाड़ी आ गया. ओके. अंडा करी आ गया. लाल मांस आ गया. ओके. तो ये लाल मांस तो मटन में मिलता है. हाँ, मटन. ये हरियाली और रजवाड़ी, ये चिकन और मटन. चिकन मटन दोनों में मिलेगा. दोनों में मिलेगा. लाल मांस भी मिलेगा. हाँ, लाल मांस भी मिलेगा. ओके. तो और ये वेजिटेरियन जो लोग आएंगे, शाकाहारी वेजिटेरियन लोगों के लिए हमने यहाँ पे दाल बाटी रखा है. महाराजा दाल बाटी है हमारा. राइट. जिसके अंदर गट्टे की सब्जी रहती है, दाल तड़का रहेगा, हाँ, बाटी रहेगा, और राइस वगैरह सब कुछ रहता है इसके अंदर. ओके. तो मुझे एक बात बताइए, मतलब मैं सीधा आपसे पूछता हूँ कि लोगों ने यहाँ पे क्यों आना चाहिए खाने के लिए. सर, इस रेस्टोरेंट की स्पेशलिटी है कि राजस्थानी नॉनवेज है. ओके. और इसको बनाने के लिए हम राजस्थान से मसाले वगैरह पूरा. अच्छा, मसाले सब उधर से आते हैं. उधर से आते हैं. ओके. राइट. तो अभी ये मतलब जो डिशेस है, इसमें कुछ स्पाइसी है, कुछ मीडियम स्पाइसी है. हाँ, हर बंदे के लिए, हर एक के लिए अलग अलग तरह का है. अलग बच्चों के लिए भी है, बड़ों के लिए भी है. ऐसी डिशेज है. जैसे रजवाड़ी है तो वो स्पाइसी कम रहता है. अच्छा, ये थोड़ा मीठा टाइप में होता है. मीठा कोई राजस्थानी स्वीट कोई मीठा नाही होता, मीडियम में. ओके. तो ह्या ज्या यांच्या डिशेस आहेत, ह्या स्पेशली त्यांनी राजस्थानहून त्यांचे मसाले आणून इथं बनवले आहेत. आणि ये जो मटन कितना टाइम पकता है आपका? सर, इसमें 2 से 2.5 घंटे के बीच में मटन पकता है, और चिकन 1.25 घंटे में पकता है. कोई कुकर वगैरह कोई यूज नहीं करते हैं. ओके. खुले में पूरा पकता है.
हे का सांगणं गरजेचं आहे, कारण की यांचं जे मटण आहे ना ते खूप सॉफ्ट आहे आणि एकदम व्यवस्थित म्हणजे शिजलेलं असतं. बऱ्याच ठिकाणी काय होतं, मटण खाताना थोडंसं आपल्याला अवघड जातं, त्याच्यामुळे बरेचसे लोक मटण खाणं टाळतात आणि चिकनवर शिफ्ट होतात. पण यांचं मटण जर तुम्ही खाल्लं ना, सॉफ्ट, परफेक्टली कुक आणि एकदम फ्लेवरफुल असं यांचं मटण आहे. कारण की याच्या पाठीमागे त्यांचे जे मसाले आहेत ते त्यांनी आणलेत राजस्थानहून डायरेक्ट. आणि त्याच्यामुळे या सगळ्या डिशेस जर तुम्हाला ट्राय करायच्या आहेत तर तुम्हाला यायचं आहे राजपुताना एथनिक थाळी किंवा राजपुताना रेस्टॉरंट, जे की आहे वाकडमध्ये. हे जे रेस्टॉरंट आहे ना हे लोकांमध्ये खूप फेमस आहे आणि या एरियामध्ये तर भरपूर IT चा क्राऊड असेल किंवा जे नॉन व्हेजिटेरियनचे जे म्हणजे चाहता वर्ग जो आहे तो इथे भयंकर यायचा. आणि याच रेस्टॉरंटचं जे मॅनेजमेंट बघतात प्रशांत सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार, माझं नाव प्रशांत आहे. काही कारणास्तव राजपुताना जे होतं पहिलं नॉनव्हेज रेस्टॉरंट ते काही कारणास्तव आम्ही स्टॉप केलेलं होतं. परत आम्ही पुन्हा राजपुताना ओपन केलेलं आहे फक्त ग्राहकांच्या आणि ग्राहकांच्या सेवेसाठी. त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टीचा आणि ह्या जेवणाचा लाभ घ्यावा. येस, 11 तारखेपासून, आता 11 जुलैपासून हे रेस्टॉरंट पुन्हा सुरू झालंय. का सुरू झालंय, कारण की लोक येऊन विचारत होते की तुम्ही कंटिन्यू चालू होतं सर. कारण लोकांची डिमांड अशी होती की नॉनव्हेज परत स्टार्ट करा आणि आपलं नॉनव्हेजचं जे होतं ना ते युनिक सगळे आपले आयटम. बरोबर, थोडंसं राजस्थानी आहे ऑलमोस्ट. बरोबर, राजस्थानी आहे. तर नक्की माझ्यामध्ये की ह्यांनी व्हिजिट केली पाहिजे लोकांनी. येस, म्हणजे आग्राचं सगळ्यांना म्हणजे सांगणं आहे की 11 तारखेपासून सुरू झालंय, यायचंय आणि पुन्हा तुमची टेस्ट इथे रिवाय करायची आहे. आता आपण यांच्या ज्या डिशेस आहेत त्याची टेस्ट घेऊयात. मी ऑलरेडी टेस्ट केलंय पण तुम्हाला आता फ्रेश रिव्ह्यू सांगतो की कसं आहे. यांची स्पेशल जी मटण थाळी आहे त्याचा आपण टेस्ट करूयात. मीडियम स्पायसी, थिक ग्रेव्ही आणि ते म्हणतो ना आपण की मसाल्यांचा प्रॉपर फ्लेवर आहे. अद्रक आहे, त्याचं मिरची आहे, त्याचे प्रॉपर फ्लेवर येत आहे. आणि मटण तर जसं मी तुम्हाला सांगितलं एकदम प्रॉपर कुक्ड आहे. त्याच्यामुळे ही जी याचं नाव काय म्हटलं, हे जोधपुरी मटण जे आपण आता ट्राय केलं. त्याच्यानंतर हे जे आहे ग्रेव्हीमधलं ह्याचं काय नाव आहे, हे दोनों भी जोधपुरी आहे. ओके, आता आपण ह्यांचं हे जंगली, हे बघा, याला आपण मराठीमध्ये जसं म्हणतो की सुकं, हां, ज्याच्यामध्ये ड्राय आपण आहे की ज्यांना रस्स्यामध्ये नाही खायचं, त्यांना ड्रायमध्ये खायचं त्यांच्यासाठी. माझा आवडता लसणाचा फ्लेवर याच्यामध्ये मस्त आहे. आणि हे बघा चमच्याने यांचं हे तुटतंय मटण, मस्त. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे यांच्या प्रत्येक डिशची चव ही तुम्हाला वेगळी जाणवेल. म्हणजे या स्पेशल मटण थाळीमध्ये 3 प्रकारचं मटण जरी असेल ना तर असं नाही की जिथे बाकीच्या रेस्टॉरंटमध्ये एकच ग्रेव्ही असते आणि त्याच्यामध्येच मटण वेगवेगळ्या पद्धतीने शिजवलं जातं, तसं नाही. तर प्रत्येक डिशची चव तुम्हाला वेगळी लागेल. आणि याच्यामध्ये खिमा आहे, त्या खिमाची चवसुद्धा तुम्हाला वेगळी लागेल. म्हणजे ही यांची स्पेशालिटी आहे. आणि असं नाही की आज ग्रेव्ही बनवून ठेवली, उद्या परवा तेरवा म्हणजे असं 2-4 दिवस वापरते, नाही. आज बनवलं, आज जर त्यांचं मटण संध्याकाळी 7-8ला संपलं तर संपलं. त्याच्यानंतर ते असं नाही बनवत की लगे अर्जंटमध्ये काहीतरी बनवून कस्टमरला दिलं. एक स्टॉक त्यांचा ठरलेला असतो, तेवढा स्टॉक संपला मग तुम्ही चिकन खा, चिकन अवेलेबल असेल. तर या सगळ्या टेस्टी चविष्ट फूडचा आस्वाद जर तुम्ही एकदा घेतला ना तर तुम्ही इथे पुन्हा येणार आहात. कारण की एवढं चविष्ट यांचं हे फूड आहे. आणि शाकाहारींसाठी दाल बाटी आहे, दाल बाटी चुरमा, त्याच्यामध्ये पण एकदम ऑथेंटिक चव तुम्हाला इथे मिळणार आहे. तर या सगळ्या चविष्ट फूडचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या. यांच्या थाळीमध्ये तुम्हाला फुलका रोटी मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त एक तर तुम्हाला बाजरीची भाकरी खायची असेल तर ती मिळेल किंवा ज्वारीची भाकरी खायची असेल तर ती मिळेल. आणि ही ज्वारी, बाजरीची भाकरी किंवा फुलका हे अनलिमिटेड आहे, तुम्ही कितीही खाऊ शकता. तर मी तुम्हाला सांगेल, तुम्ही मटण आणि ग्रेव्ही खाण्यामध्येच एवढे तुम्ही म्हणजे व्यस्त होऊन जाल ना की तुम्ही बाजरी, भाकरी, फुलका याच्यावर जास्त ताव मारणार नाही. कारण की जे महत्त्वाचं म्हणतो ना आपण माल शिल्का माल जो खायचा असतो ना तो यांचा चविष्ट आहे. बरं, अजून एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे लाल मांस. ही जी आहे डिश ही म्हणजे राजस्थानची स्पेशल डिश आहे. आणि यांची जी डिश आहे इथे ही यांची हायेस्ट सेलिंग आहे. मग ही तुम्हाला चिकनमध्ये सुद्धा मिळेल आणि मटनमध्ये सुद्धा मिळेल. आणि तुम्हाला जी डिश दिसते ती मटनची लाल मासची डिश आहे, जी बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही काय काय खायचंय तर यांची ही राजपुताना स्पेशल मटन थाळी, त्याच्यानंतर जयपुरी थाळी, जोधपुरी थाळी,
त्याच्यानंतर हे यांचे आला कार्टचे मेन्यू, लिमिटेड मेन्यू आहे बरं, म्हणजे तुम्ही या व्हिजिटला आलात तर थोडंसं हे खा, दुसऱ्या व्हिजिटला आलात तर वेगळं खा, असं म्हणजे लिमिटेड मेन्यू आहे पण चविष्ट मेन्यू आहे. मी म्हणेल की तुम्ही परत परत जरी आलात ना तरी बोर होणार नाही इथे खायला, इतकं चविष्ट यांचं फूड आहे. तर नक्की यायचं आहे. यांचा ॲम्बियन्स जर तुम्ही बघाल तर तुम्हाला याच्यामध्ये राजस्थानी कल्चरचा एक भाग दिसेल. म्हणजे हे फोटोज जरी तुम्ही बघितले तर हे सगळे राजस्थानी व्यक्ती किंवा राजस्थानी महिला आहेत की त्यांच्या वेगवेगळ्या कल्चरमध्ये त्यांचे फोटोज त्यांनी इथे मस्त पद्धतीने लावलेले आहेत. सोबतच यांनी रेस्टॉरंटमध्ये राजस्थानचे जे काही काही स्पेशल ठिकाण आहेत त्याचे सुद्धा फोटो लावले आहेत. त्याच्यानंतर हे त्यांचं एकदम रिच्युअल्स कल्चर्स याचे फोटोज लावलेत आणि हे जे सगळं ॲम्बियन्स त्यांनी बनवलं आहे याच्यामध्ये तो आपल्याला राजस्थानी कलाकारी दिसते सगळीकडे. जसं त्यांच्या फूडमध्ये राजस्थानी फ्लेवर आहे तसं त्यांच्या ॲम्बियन्समध्ये सुद्धा राजस्थानी कलाकारी किंवा राजस्थानी कलाकृती आपल्याला इथे बघायला मिळते. असं सुंदर सुदिंग ब्युटिफुल ॲम्बियन्स यांचं इथे आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं रेस्टॉरंटचं नाव आहे राजपुताना एथनिक थाळी किंवा राजपुताना रेस्टॉरंट, जे की लोकेटेड आहे वाकडमध्ये ऑनिक्स आणि गोल्ड जिमच्या खाली. हा सगळा त्याचा डिटेल ॲड्रेस आहे. त्याचं सगळे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ॲड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी देतोय. तर चेकआउट करा आणि नक्की भेट द्या राजपुताना एथनिक थाळी पुणे. तर अशा नवनवीन व्हिडिओजसाठी, ज्या टेस्टी टेम्पटिंग व्हिडिओजसाठी ट्रॅव्हलिंग फूडीला सबस्क्राईब करा. आणि शेवटी मी एवढंच म्हणेल, खात राहा, आनंदी राहा आणि हो काळजी घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.